मुंबईत आवाज कोणाचा अशा स्वरूपाचं थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच हा व्हिडिओ कशा संदर्भात असेल। अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून जाहीर व्हायच्या आहेत, त्या कदाचित नोव्हेंबरच्या एंडला किंवा डिसेंबरमध्ये देखील लागू शकतात। अर्थातच हे सगळं निवडणूक आयोगावरती अवलंबून आहे, पण तरी देखील गेल्या काही महिन्यामध्ये उठलेलं हिंदी सक्तीचं वादळ, हिंदी भाषा सक्तीचं वादळ, मग त्यानंतर आपण 1-2 दिवसापूर्वी केलेल्या व्हिडिओमधली आकडेवारी, मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये मराठी शाळा किंवा मराठी विद्यार्थ्यांचा टक्का हा थेट 3 नंबरवरती घसरलाय आणि हिंदी 1 नंबरवरती तर उर्दू विद्यार्थ्यांची संख्या 2 नंबरवरती आहे। हे निश्चितपणे तुमच्या आमच्या सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणार आहे आणि त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो मी आधीच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की मी काही आकडेवारी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे, प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातली मराठी टक्का किती आहे, मराठी मतदारांचा टक्का किती आहे या संदर्भातली। त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपलं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। थंबनेल तुम्ही बघितलेलंच आहे, त्यामुळे तुम्हाला साधारण कल्पना आली असेल की हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे ते। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि अर्थातच त्याबरोबर उर्वरित महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबरच्या एंडला किंवा डिसेंबरमध्ये लागण्याची शक्यता आहे। शक्यता मी याच्यासाठी म्हणतोय कारण हे सगळं तुमच्या माझ्यावरती अवलंबून नाहीये, तर ते निवडणूक आयोगावरती अवलंबून आहे। निर्णय जरी आलेला असला की तो अमुक एक कालावधीच्या आतच त्या निवडणुका घ्याव्यात, तरी देखील निवडणूक आयोगाने त्या संदर्भात काही पावलं उचलली असतीलच असं म्हणायला वाव नाहीये सध्या तरी। त्यामुळे या निवडणुका निश्चितपणे नोव्हेंबरच्या एंडला किंवा डिसेंबरपर्यंत ढकलल्या जाणार आहेत, त्याच्या आधी काही होतील अशी शक्यता वाटत नाहीये। पण प्रामुख्याने मुंबई महानगरपालिका आणि याच्यासाठी प्रामुख्याने मी म्हणतोय की मुंबई महानगरपालिकेचं बजेट, जे मी माझ्या बहुतांश सर्व व्हिडिओमध्ये म्हणत असतो की ते तब्बल 75,000 कोटींचं आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे किंवा मुंबई महानगरपालिकेकडे सर्वच राजकीय पक्ष एका विशिष्ट भूमिकेतनं, एका विशिष्ट नजरेतनं, एका विशिष्ट दृष्टिकोनातनं बघत असतात। ते सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे का वगैरे 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 या सर्वांवरती चर्चा झालेली आहे, या सर्वांवरती बोललं गेलेलं आहे। त्यामुळे परत तेच मी बोलत नाही, पण ती वस्तुस्थिती आहे हे नाकारून देखील चालणार नाही। तर या मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातल्या व्हिडिओमध्ये आज मी प्रामुख्याने तुमच्यासमोर काही ठराविक मुद्दे जे आकडेवारीशी संबंधित आहेत ते मांडणार आहे। अर्थात त्याच्यानंतर देखील आणखीन सखोलपणे आकडेवारीसह आपण अनेक व्हिडिओमधून भेटणारच आहोत, पण आज हा एक ज्याला म्हणतात की एक प्राथमिक स्वरूपाचा व्हिडिओ आहे। मुंबई महानगरपालिकेचे एकूण वॉर्ड 227 येतात। 227 वॉर्डांमध्ये केवळ 2 ज्याला म्हणतील की 2 वॉर्डांच्या किंवा 2 विजयी उमेदवारांच्या संख्येची गॅप मागच्या टर्ममध्ये भारतीय जनता पक्ष आणि तत्कालीन शिवसेना यांच्यामध्ये होती आणि मग ती एकमेकांच्या विरोधात लढले होते। पण ते राज्यातली गणितं बिघडू नयेत म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षांनी काही विशिष्ट हालचाली किंवा काही विशेष हालचाली किंवा काही वेगळ्या हालचाली न करता सहजपणे मुंबई महानगरपालिकेचा महापौर किंवा मुंबई महानगरपालिकेची सत्ता ही शिवसेनेकडे जाऊन दिली आणि ती सत्ता काही आपल्या हातात घेतली नाही। पण आता हे तसंच घडणार आहे का याकडे तुम्हा आम्हा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। याचं कारण आहे ज्याला म्हणता येतं की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे। शिवसेना फुटली, राष्ट्रवादी देखील फुटले, पण शिवसेना फुटली हे यामागचं मोठं कारण आहे। कारण याच्यासाठी आहे की आता या मुंबई महापालिकेवरती सत्ता कोणाची येणार। 75,000 कोटींची महापालिकेचं बजेट असणाऱ्या महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला खरोखरच तेवढा रस आहे का, हे जे मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तसंच आज देखील पुन्हा तोच प्रश्न मी मांडतोय। खरोखर तसा रस आहे का? जर तसा रस असता तर केवळ या एका कारणासाठी की राज्यातली समीकरणं बिघडू नयेत म्हणून भाजपने मागच्या वेळेला मुंबई महापालिकेच्या येऊ घातलेल्या सत्तेवरती पाणी सोडलं असेल का?
कारणं काही असू शकतात, तेव्हाची वेगळी असू शकतात, आता येणाऱ्या डिसेंबर जानेवारीतली वेगळी असू शकतात. पण आकडेवारी काय सांगते त्याकडे आता आपण एकदा लक्ष टाकूया. या 227 वॉर्डांमध्ये तब्बल 186 वॉर्ड असे आहेत मित्रांनो की ज्यामध्ये उत्तर भारतीयांची संख्या 7% 7% ते 52% आहे, जी ज्याला म्हणता येईल की जी निर्णायक ठरू शकते. 186 वॉर्ड असे आहेत. 7% ते थेट 50-52% संख्या उत्तर भारतीयांची अशी आहे की जी निर्णायक ठरू शकते. या 186 वॉर्डातले किमान 63 ते 66 वॉर्ड असे आहेत जिथे उत्तर भारतीयांची संख्या ही 26% ते 30%हूनही जास्त आहे. लक्षात घ्या मित्रांनो, अत्यंत रोचक आणि विचार करायला लावणारी ही आकडेवारी आहे. तर मराठी मतदार हा किती टक्के आहे ते तुम्ही लक्षात घ्या. जेमतेम तो 28 ते 30% आहे आणि तो देखील विभागलेला आहे वेगवेगळ्या पक्षांमध्ये. म्हणजे कसा की तो शिवसेनेचा आहे, म्हणजे एका संघ शिवसेनेचा पूर्वी होता तसा आता उभाठा सेनेचा आहे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, काँग्रेसचा देखील आहे आणि थोड्याफार प्रमाणात, कारण राष्ट्रवादीच्या सीट इथे कमी येतात म्हणून थोड्याफार प्रमाणात मी म्हणतोय, तो राष्ट्रवादीचा देखील आहे. आणि आता राष्ट्रवादीचा आहे म्हटल्यानंतर तो शरद पवार गटाचा देखील आहे आणि अजितदादांच्या गटाचा देखील आहे. त्या व्यतिरिक्त जे इतर पक्ष आहेत त्यांना देखील मराठी मतदारांची मतही मिळतच असतात. ती थोडी असतील पण मिळतात. ती विभागून जायला पुरेशी असतात. एका वॉर्डाच्या निकाल लागण्यासाठी ती तेवढी देखील पुरेशी असतात. आणि त्यामुळेच मी म्हणतोय की मराठी जो मतदार आहे, मराठी जो टक्का आहे, मतदानाचा टक्का म्हणतोय मी, लोकसंख्येचा टक्का म्हणत नाही मी मतदानाचा टक्का म्हणतोय, तो जेमतेम 28 ते 32% आहे. शिवाय आता जी आंदोलनं सुरू आहेत, मग मराठी भाषेची असो, हिंदी भाषा सक्तीची असो, त्याच्या विरोधातली असो, बिगर मराठी राजकारण्यांची जी आलेली स्टेटमेंट असोत, त्याच्यामुळे जे पोलरायझेशन होतंय ते पोलरायझेशन जाणून बुजून केलं जाते हे सुजाण सुबुद्ध नागरिकांच्या नक्कीच लक्षात येऊ शकतं. कारण जेवढी जेवढी ही आंदोलनं तीव्र होतील, जेवढं जेवढं हे आंदोलनाचं स्वरूप तीव्र होत जाईल, तेवढ्याच प्रमाणात मराठी आणि बिगर मराठी भाषिकांचं पोलरायझेशन व्हायला मदत होणार आहे. हे इथे लक्षात घ्या मित्रांनो. लक्षात घ्या तुम्ही, गुजराती, मारवाडी, कच्छी आणि जैन हे जे मतदार आहेत हे गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णपणे भाजपकडे वळलेले आहेत. पूर्णपणे म्हणजे माझं असं म्हणणं नाही की ती 100 ते 100%, पण निश्चितपणे 85 ते 90% हे मतदार जे आहेत ते भारतीय जनता पक्षाकडे गेल्या काही वर्षात वळलेले आहेत. काही वर्षात म्हणण्यापेक्षा स्पेसिफिकच म्हणायचं झालं तर 2014च्या नंतर जेव्हा नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर प्रामुख्याने हे मतदार जे आहेत ते भारतीय जनता पक्षाकडे वळलेले आहेत. आधीच ते होतेच त्यांचे, त्याबद्दल काही वाद नाही, पण आता ते पूर्णपणे वळलेले आहेत. हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाची जी मराठी मतं आहेत, मराठी मतदारांची मतं आहेत, जी संघाशी निगडीत आहेत, जी भाजपशी निगडीत आहेत, ती मतं कुठेही हलत नाहीत. त्यामुळे ती मतं भाजपलाच मिळणार आहेत. हे इकडे भाजप इतर पक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि अर्थातच हे मी बोलतोय, माझ्यासारखे युट्यूबर बोलतात म्हणजे त्यांच्या लक्षात येत नसेल अशातला काही भाग नाही, ते त्यांच्यात लक्षात आलं असेलच. त्याशिवाय 2012 ते 2017 पर्यंतचे जे काही शिवसेना, तत्कालीन शिवसेनेचे, एकसंघ शिवसेनेचे जे नगरसेवक होते, आता जे माजी नगरसेवक आहेत, त्यातले तब्बल 100 ते 105 नगरसेवक म्हणजे माजी नगरसेवक आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. हे देखील इथे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे आता जो नुकताच मेळावा झाला आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा, ज्याला म्हणता येईल की या दोन नेत्यांचा, या दोन भावंडांचा मराठी माणसासाठी, मराठी भाषेच्या आवाज कोणाचा आहे तो दाखवण्यासाठी तो जो मेळावा झाला, त्याच्यानंतर जरी त्या मेळाव्यामध्ये उद्धवजींनी सातत्याने त्यांच्या भाषणातनं बोलून दाखवलं असलं की आता आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठीच, आणि राजसाहेबांनी ते
तेवढ्या निसंदिग्धपणे बोलून दाखवलं नसलं तरी देखील सामनामधनं, सोशल मीडियामधनं, प्रामुख्याने उभाटाचे ज्या पेजेस आहेत त्याच्यावरनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्यावरती दबाव आणायला एका वेगळ्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे की त्यांनी मराठी भाषेच्या निमित्ताने का होईना हातात घेतलेला जो आदरणीय उद्धव साहेबांचा हात आहे तो आदरणीय राजसाहेब यांनी तसाच घट्ट पकडून ठेवावा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील दोन भावंडांनीच नाही तर दोन पक्षांनी देखील म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाटा सेना यांनी एकत्र येऊन या निवडणुकांना सामोरं जावं. अर्थात मराठी मतदार जो आहे तो पूर्णपणे ठाकरे बंधूंकडेच राहणार आहे का, तर मला वाटत नाही तो तसा होईल. पण निश्चितपणे हे दोन बंधू, हे दोन भावंड एकत्र आली, हे दोन पक्ष एकत्र आले तर 100% त्यांच्या विरोधातले जेवढे पक्ष असतील त्या सर्वांच्या पायाखालची वाळू ही सरकलेली असेल. आणि याचं कारण अत्यंत स्वाभाविक आहे. मराठी माणसाला आतून कुठेतरी हे कायम वाटत असतं की मुंबईमध्ये सत्ता ही शिवसेनेचीच असावी, मुंबई महापालिकेवरती भगवाच फडकला जावा. आणि त्यामुळे या दोन भावांनी एकत्र येऊन, या दोन पक्षांनी एकत्र यावं असं जे अनेक लोकांना वाटते, जे आदरणीय उद्धव साहेबांना वाटते, त्याच्यामध्ये काही गैर आहे असं म्हणायचं काही कारण नाही. लक्षात घ्या मित्रांनो, मुंबईमध्ये प्रामुख्याने जी मुख्य मुंबई आहे, म्हणजे उपनगर मी म्हणत नाही, प्रामुख्याने जी मुख्य मुंबई आहे ती मुंबई आणि उपनगर मिळून मराठी भाषिकांची संख्या जी आहे ती आता जेमतेम 35 ते 37% एवढीच राहिलेली आहे. आणि या लोकसंख्येमध्ये मतदार किती आहेत, लोकसंख्या वेगळी मतदार वेगळे, तर मतदार किती आहेत तर ते जेमतेम 30 ते 32% आहेत. पण याच जोडीला गुजराती, मारवाडी, जैन मतदार हे देखील एकत्रितरित्या मुंबई महापालिकाचे जे 227 वॉर्ड आहेत त्यामध्ये जवळपास 30 ते 32% मतदार गुजराती, मारवाडी, जैन हे आहेत. हे इथे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तर त्या व्यतिरिक्त ज्यांना आपण उत्तर भारतीय मतदार म्हणतो, उत्तर भारतीय मतदार लक्षात घ्या, गुजराती, मारवाडी, जैन उत्तर भारतीय मतदार ते थेट 17 ते 19% मतदार या 227 वॉर्डांमधनं उत्तर भारतीय आहेत. त्यामध्ये मुस्लिम मतदार जे आहेत ते जवळपास 16 ते 17% मुस्लिम मतदार आहेत. आणि उर्वरित जे 6, 7, 8% जे उरतात त्याच्यामध्ये फक्त ख्रिश्चन, बंगाली, ओडिसा आणि इतर जे मतदार आहेत ते जेमतेम 7 ते 8%. मुस्लिम मतं ही भाजपचा कट्टर विरोधक आता ज्यांना म्हटलं जातं आदरणीय उद्धव ठाकरेंना किंवा उभाटा सेनेला, त्यांच्याकडे लोकसभेला वळली होती, ती विधानसभेला देखील वळली. आणि त्यामुळे भाजपचा एक कट्टर विरोधक म्हणून उभाटा सेनेकडे मुस्लिम मतदार बघतायत. पण जर काँग्रेस एकला चलो रे या भूमिकेतनं लढली किंवा उभाटा सेना आणि मनसेना एकत्र आली तर काँग्रेस त्यांच्याबरोबर राहील की नाही ही जी शंका तुम्हाला आम्हाला वाटते ती खरी झाली तर हेच मुस्लिम मतदार उभाटा सेनेला मतदान करतील का त्यांना समाजवादी पक्ष, नंतर AIMIMचा पक्ष किंवा इतर पक्ष, काँग्रेस हे त्यांच्यासमोर एक वेगळा पर्याय म्हणून उभे राहतील किंवा उभे टाकतील किंवा त्यांना एक पर्याय मिळेल. एक लक्षात घ्या मित्रांनो, या 227 मतदारसंघांमधले 78 ते 82 वॉर्ड लक्षात घ्या, 78 ते 82 वॉर्ड असे आहेत जिथे मुस्लिमांची लोकसंख्या किंवा मतदारसंख्या ही थेट 18 ते 22% आहे. मतदार 18 ते 20% आहेत आणि लोकसंख्या, मुस्लिमांची लोकसंख्या, मुस्लिम बहुल लोकसंख्या ही थेट 22% आहे. त्यातले मतदार 18 ते 20% असतील. हे इथे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. अर्थातच उत्तर भारतीयांची मतं ही पूर्वापार काँग्रेसकडे होती. ती जर काँग्रेसच्या बरोबरीने उभाटा सेना जर लढली तर त्याचा फायदा उभाटा सेनेला होणार आहे. पण उभाटा सेना आणि मनसेना एकत्र झाली, जे मी मगाशी म्हटले त्याप्रमाणे झाली तर मात्र गणितं वेगळी ठरतील. पण जर उभाटा सेना आणि मनसेना एकत्र झाली, जर आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे एकत्र आले तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी पुण्याई आहे ती ती
ठाकरे या आडनावाला आणि या ठाकरे ब्रँडला आणि त्यांना मतदान करणाऱ्या मतदारांना पुरेशी ठरेल आणि मग मात्र निश्चितपणे मुंबई महापालिकेचं चित्र आपल्याला वेगळं बघायला मिळेल. याचं कारण असं जे मी म्हणतोय ते वंदनीय बाळासाहेबांची जी पुण्याई आहे ती या ठाकरे आडनावाच्या पाठीशी अजून देखील कायम आहे. हे इथे नाकारताच येणार नाही, हे इथे मान्य करावंच लागेल. आणि ही जी बाळासाहेबांची जी जादू आहे तीच या दोन ठाकरे बंधूंची USP या येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये ठरेल असं मला वाटतं. आजचा व्हिडिओ हा प्रामुख्याने एक प्राथमिक अंदाज आकडेवारीचा देण्यासाठी होता. याच्या पुढचे जे व्हिडिओ असतील ते प्रभाग वाईज म्हणण्यापेक्षा एरिया वाईज असतील. एरिया वाईज म्हणजे कसा, दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई आणि याचे जे आहेत विभाग त्याप्रमाणे असेल. त्यामुळे याच्या पुढचे व्हिडिओ देखील सातत्याने तुम्हाला कळत जावेत यासाठी ऑफिशियल अजय निकते हे YouTube चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या व्यतिरिक्त कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते तुम्ही मला YouTubeच्या कमेंट्सच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.